पचनाच्या विकारांच्या बाबतीत आयुर्वेदात खूप विस्तृत वर्णन केलं आहे. म्हणजे त्याची कारणं काय आहेत, त्याची लक्षणं काय उत्पन्न होतात आणि मग त्याचे उपचार काय आहेत असं. पण आजकाल दिसतंय असं की कुठले तरी पाचक काढे आणि पोट साफ होण्याचे चूर्ण हे घेऊनच त्याचे उपचार मॅक्सिमम वेळेला लोक स्वतः करतात. पण असं न करता ते सायंटिफिकली निदान होणं आणि निदानावरती आधारित उपचार होणं हे फार गरजेचं आहे. आपलं जे पचन आहे ते 3 महत्त्वाच्या गोष्टींवरती अवलंबून आहे. एक म्हणजे आपला आहार, दुसरं आपली जीवनशैली आणि तिसरं आपलं मानसिक स्वास्थ्य. त्याच्यामध्ये आपला आहार कसा असायला पाहिजे, मग आपण कुठे राहतो, आपण काय काम करतो, आत्ताचा ऋतू काय आहे, आपल्याला कोणते आजार आहेत का, आधी कोणते विकार होऊन गेलेत का, असे भरपूर गोष्टी आहेत की ज्याच्यावरती आपलं खानपान अवलंबून आहे. आणि मग तसं जर आपण इंडिव्हिज्युअलाइज्ड आपला जर खाण्यापिण्याचा जर प्रोग्राम बनवला आणि आपला जर डाएट चार्ट बनवला तर ते खूप चांगलं असतं. आता बऱ्याच वेळेला असं होतं की एखादा डाएट चार्ट आपण फॉलो करायचा प्रयत्न करतो आणि ते फार लांबपर्यंत जात नाही. 2-4 महिन्यामध्ये ते पुन्हा ढेपाळतं आणि थांबतं आणि पुन्हा आपण त्याच आहारावरती येतो जो आपल्याला आवडतो. तर यासाठी म्हणूनच आहाराचं नियोजन किंवा आहाराचे जे मेनू आहेत ते अशा पद्धतीनं ठरवणं गरजेचं आहे की जे आपण लाँग टर्म फॉलो करू शकू. त्यानंतर आपली जीवनशैली म्हणजे आपण सकाळी किती वाजता उठतो पासून रात्री किती वाजता झोपतो आणि या दरम्यान मग आपल्या आहाराच्या वेळा कशा असतात. आपण ब्रेकफास्ट किती वाजता करतो, दुपारचं जेवण किती वाजता होतं, मध्ये काही खाणंपिणं होतं का, रात्रीचं जेवण किती वाजता होतं आणि मग आपली झोपायची वेळ कशी आहे. आणि बऱ्याच वेळेला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कार्यावरती अवलंबून असतात. म्हणजे आपण काय स्वरूपाचं काम करतो याच्यावरती पण खूप अवलंबून असतात. पण हे सगळं फॉलो करणं खूप गरजेचं आहे की त्या गोष्टी वेळेत होणं खूप गरजेचं आहे. आता ही वेळ घड्याळाच्या काट्यानुसार असणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीरातल्या आतल्या काट्यानुसार म्हणजे आपल्या बायोलॉजिकल क्लॉकनुसार चालणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून बाहेरच्या घड्याळाचा काटा आणि आपल्या शरीरातला काटा याची सांगड घालणं हे खूप गरजेचं आहे. उदाहरणार्थ सगळ्या जगाला जर समजा 2 वाजता भूक लागते म्हणून ते 2 वाजता जेवतात आणि मला मात्र 12 वाजता भूक लागत असेल तर मी 12 वाजता जेवलं पाहिजे. म्हणजे या दोन्ही काट्यांची बाहेरच्या आणि आतल्या याची योग्य सांगड घालणं हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर मानसिक भाव हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपलं मन आनंदी आहे, प्रसन्न आहे की चिंतेत आहे, मानसिक ताणाखाली आहे, दुःखी आहे, यावरती आपली भूक अवलंबून असते. आणि जितकी भूक चांगली म्हणजे जास्त नव्हे, चांगली म्हणजे समप्रमाणात. म्हणजे खूप जास्त भूक असणंही चांगलं नाही आणि खूप कमी भूक असणंही चांगलं नाही आहे. आणि म्हणून भूक ज्यावेळेला नॉर्मल असेल त्यावेळेला अन्नाचं पचन हे उच्च प्रतीचं होतं आणि जितकं अन्नाचं पचन उच्च प्रतीचं होतं तेवढं ते पोचवलं जातं आणि त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळतो, आपलं न्यूट्रिशन चांगलं होतं. आणि म्हणून आपले मानसिक भाव, आपली जीवनशैली आणि आपला आहार यांची जर योग्य सांगड घातली तर आपलं पचन चांगलं राहतं आणि पचन संस्था ओव्हरऑल खूप चांगली बनते आणि यावरतीच आपलं संपूर्ण आरोग्य अवलंबून असतं. धन्यवाद.